नमस्कार, मी शीतल. तुम्ही पाहताय शीतल रेसिपी. शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला भोगी स्पेशल भोगीची भाजी बनवून दाखवणार आहे. अगदी झटपट होते आणि या भाजीला लेकुरवाळी भाजीसुद्धा असे म्हटले जाते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि बारीक असे खोबऱ्याचे तुकडे टाकून घेतलेले आहेत. तर असे काप करून घ्यायचे, म्हणजे भाजायलाही सोपे जातात आणि मिक्सरला वाटण्यासाठी सुद्धा खूप सोपे जातात, सहज निघतात आणि आपलं भांडंही खराब होत नाही. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथे खोबरं भाजून घ्यायचे आहे सुरुवातीला भाजी बनवण्यासाठी. खोबरं भाजत आलं की खोबरं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. बघा, लालसर रंगाचं होईपर्यंत. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. खोबरं भाजून झालेलं आहे. तर लगेच आपल्याला यामध्ये त्याच कढईमध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी आता तीळ भाजण्यासाठी कढई ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण तीळ भाजून घेऊयात. तीळ भाजता वेळेस गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि तीळ हे मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे आहे. तीळ टाकल्यामुळे भोगीच्या भाजीला चव खूप छान येते. तर ही भाजी हिवाळ्यामध्ये भरपूर अशा भाज्या मिळतात आणि त्या सगळ्या भाज्यांची मिळून ही भोगीची भाजी बनवली जाते. खायला खूप छान लागते, मस्त लागते. तिळामुळे टेस्ट अस्सल मस्त खूप भारी लागते ही भाजी तिळाचं कूट टाकल्यामुळे. तर आता आपल्या इथं तीळ छान भाजून झालेले आहेत. गॅस बंद करून घेते मी. तर इथे आपण भोगीच्या भाजीसाठी साहित्य काय काय घेतले ते बघूयात. तर इथे मी गाजर कापून घेतलेले आहे. गाजराचे काप करून घेतले. त्यानंतर तुरीचे दाणे, इथे मी एक खारक बोर असते ना, ते बोर घेतले. जर तुमच्याकडे ते छोटे बोर असतील तेही भाजीत टाकले तरी चालतील. आणि इथे मी लसणाची पेस्ट घेतलेली आहे, 1 गाठा लसूण. हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहे, हरभरे सोलून. त्याच्यानंतर इथे घेवड्याची शेंगा भेटतात, त्या घेवड्याच्या शेंगामधले दाणे आहेत हे. इथे मी वाटाणा सोलून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी 3 ते 4 अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या कापून घेतलेल्या आहे. तर एक वांग कापून घेतलेलं आहे. तर ह्या घेवड्याच्या शेंगा आहेत आणि ह्या वालाच्या शेंगा आहेत. इथे बाजूला मी इथे गोबी घेतलेली आहे आणि जाम सुद्धा कापून घेतलेला आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि तीळ इथे भाजून घेतलेले आहे. कांदा खोबरं सुद्धा इथे मी भाजून घेतलेलं आहे. तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. आता इथे तेल गरम झालेलं आहे. तर तेलामध्ये 1 चम्मच मोहरी टाकून घेते. मोहरी छान तडतडली की लगेच आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. 1 चम्मच जिरं टाकलं, तडतडलं छान तेलामध्ये की आपण कांदा खोबरं भाजून याची मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर ती पेस्ट सुद्धा तेलामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला इथे तिळाचा कूट टाकून घ्यायचा आहे. तिळाचा कूट छान असा फ्राय झाला की लगेच आपल्याला इथे लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे. मसाले छान भाजत आले की लगेच आपल्याला यामध्ये हळद पावडर टाकून घ्यायचा आहे. अर्धा चम्मच हळद पावडर. त्याच्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट हे आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे. तर इथे मी 2 चम्मच लाल तिखट टाकून घेतलं. तर आता इथे छान असं तेलामध्ये आपले मसाले फ्राय करून झालेले आहे. सुगंध छान सुटलेला आहे. तर यामध्ये आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहे एक एक. तर सुरुवातीला जांब टाकून घेऊ आपण. जांब थोडं कडक असते, त्यामुळे जांबाला फ्राय करून घेऊ थोडंसं. त्यानंतर गाजर, दाणे, तुरीचे दाणे, बोरं,
त्यानंतर हरभरे, वाटाणे घालून घेऊ. तेलामध्ये एकजीव करायचे आहे आणि आता ह्या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहे. तर आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चम्मचभर मीठ टाकून घेत आहे. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं आणि ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं. तर आणखीन आपल्याला थोडं पाणी लागणार आहे. भाजी शिजेल एवढं पाणी टाकायचं आहे. जर तुम्हाला रस्सा बनवायचा असेल जास्तीचा तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. तर बघा, इथे मी आता झाकण ठेवून भाजी छान शिजू देणार आहे. एक 10 मिनिटाच्या नंतर झाकण काढून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे. मस्त झालेली आहे. अफलातून जबरदस्त अशी टेस्ट झालेली आहे या भाजींची. तर आता आपण वरतून कोथिंबीर टाकून घेऊया. वा वा, मस्त. तर तुम्ही बघू शकता भोगी स्पेशल भाजी बनलेली आहे. तर बघा, खूप मस्त झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता खूपच मस्त आपली टेस्टी आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे अशीच आपली भोगीची भाजी बनवून रेडी आहे. झटपट होणारी आहे. तर या भाजीला लेकरूवाळी भाजी सुद्धा म्हटलं जाते. तर नक्कीच बनवा ही भोगीची भाजी, किंवा भोगीच्या दिवशी जरी नाही बनवली तर एखाद्या वेळेस सुद्धा ही भाजी तुम्ही बनवून खाऊ शकता. खायला खूपच भारी लागते, जबरदस्त लागते. लहान मुले सुद्धा ही भाजी आवडीने खातात. तर तुम्हाला ही माझी भोगीची भाजी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका. अशाच एका नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. तुम्ही माझ्या भोगीचा भाजीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.